दिवाळीच्या पवित्र सणातला शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज। या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्याची आणि समृद्धीची कामना करते। या मागचं पौराणिक महत्त्व तरी काय हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार। भाऊबीज हा शब्द दोन शब्दांपासून बनला आहे, भाऊ आणि बीज। भाऊ या शब्दाचा अर्थ भाऊ किंवा बंधू असा होतो, जो आपल्या बहिणीशी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे नाते जपतो। हिंदू धर्मात भाऊ हे बहिणीचे रक्षण करणारे व्यक्तिमत्व मानले जाते। भाऊ म्हणजे केवळ भौतिक नातं नसून तो बहिणीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा आधार असतो। बीज हा शब्द संस्कृत शब्द द्वितीया म्हणजेच दुसरा पासून आला आहे। कार्तिक शुद्ध द्वितीयेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो, म्हणून त्यास बीज असे म्हणतात। द्वितीया म्हणजेच शुक्ल पक्षातील दुसरा दिवस। अकाली मृत्यूपासून मुक्त होणाऱ्या ब्राह्मणाला दागिन्यांसह दूध देणारी गाय दान करा। जर गाय सापडत नसेल तर ब्राह्मणाला भक्तिभावाने पायदानाची जोडी अर्पण करावी। त्यानंतर भगवान विष्णूंप्रती भक्तिभावाने पूजा पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबातील श्रेष्ठ ज्येष्ठांना भक्तिभावाने नमस्कार करावा। मग अनेक प्रकारची सुंदर फळे देऊन नातेवाईकांना तृप्त करावे। त्यानंतर आपल्या मोठ्या बहिणीच्या घरी जाऊन बहिणीला देव मानून नमस्कार करावे। प्राचीन कथेनुसार सूर्याची पत्नी संज्ञा ही होती। आपल्या पती सूर्याचे तेज सहन करू न शकल्याने तिने स्वतःची सावली तयार केली आणि ती आपला मुलगा यमराज आणि मुलगी यमुना यांच्या स्वाधीन करून निघून गेली। छाया यांचे यमराज आणि यमुनेवर प्रेम नव्हते, पण यमराज आणि यमुना यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते। यमुना अनेकदा तिचा भाऊ यमराजाच्या घरी जायची आणि त्याला त्याच्या सुखदुःखाबद्दल विचारायची, पण यमराज तिच्या घरी कधीच आला नाही। एकदा कार्तिकीय शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी गेल्या। तिथे त्याची बहीण यमुना हिने त्याचा खूप सन्मान केला। यमुनेच्या पाहुणचाराने प्रसन्न होऊन यमराजाने यमुनेला वर मागायला सांगितले। त्यानंतर यमुनेने वरदान मागितले की वर्षातील या दिवशी आपण नक्कीच भेट द्यावी आणि जो भाऊ या दिवशी आपल्या बहिणीच्या घरी जाऊन तिचा आदरातिथ्य स्वीकारतो आणि तिला भेटवस्तू देतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात। या दिवशी यमराज कर्माच्या बंधनात जखडलेल्या नरक पापांनाही त्यांच्या इच्छेनुसार प्रदक्षिणा घालू देतात। त्यानंतर सर्व बहिणींना वस्त्रे व दागिने देऊन संतुष्ट करावे। जो अशा प्रकारे यमद्वितीय व्रत करतो तो अकाली मृत्यूपासून मुक्त होतो, पुत्र पौत्रिणी प्राप्त करतो आणि शेवटी मोक्ष प्राप्त करतो। जो व्यक्ती यमद्वितीयाची ही कथा ऐकतो त्याची सर्व पापे नष्ट होतात। कार्तिक शुक्ल द्वितीयेला यमुनाजीमध्ये स्नान करणाऱ्या व्यक्तीला यमलोक दिसत नाही। त्या तारखेला यमुनाजींनी यमराज देवतांना बहिणीच्या प्रेमाने जेवू घातले होते। त्यामुळे जो त्या दिवशी आपल्या बहिणीच्या हातचे अन्न खातो त्याला धन आणि सन्मान प्राप्त होतो। भावाच्या भोजनात केवळ द्वितीयाच मान्य आहे। भाऊबीजेच्या स्थानीय कथा कोणत्या? भाऊबीज सण भारतातील विविध भागांमध्ये साजरा केला जातो आणि प्रत्येक देशात त्या सणाबरोबर काही खास लोककथा आणि परंपरा जोडलेल्या आहेत। येथे काही प्रादेशिक कथा आहेत ज्या भाऊबीजेच्या सणाला वेगळा अर्थ देतात आणि भावंडांच्या नात्यांचे महत्त्व स्पष्ट करतात। महाराष्ट्रातील यम आणि यमुना देवीची कथा। महाराष्ट्रात भाऊबीजला यमराज आणि त्याची बहीण यमुना देवीची कथा प्रमुख आहे। उत्तर भारतातील सुभद्रा आणि भगवान श्रीकृष्णाची कथा। उत्तर भारतात भाऊबीज हा सण कृष्ण आणि त्याची बहीण सुभद्रा यांच्याशी जोडला जातो। असं मानलं जातं की युद्धानंतर कृष्ण जेव्हा घरी परतला तेव्हा त्याची बहीण सुभद्रा त्याच्या स्वागतासाठी आली। तिने त्याचे औक्षण केले, त्याला मिठाई खायला दिली आणि त्याच्या विजयाबद्दल अभिमान व्यक्त केला। हा प्रसंग उत्तर भारतात भाऊबीज साजरा करण्यामागे एक प्रेरणा म्हणून पाहिला जातो। यामध्ये बहीण आपल्या भावाच्या यशाचे प्रतीक म्हणून त्यांचे स्वागत करते। गुजरात आणि मध्य प्रदेशातील नर्मदा आणि रीवाची कथा। गुजरात आणि मध्य प्रदेशातील लोक नर्मदा नदीला भाऊबीजशी जोडतात। नर्मदा नदीला एक देवी मानली जाते आणि तिचा एक भाऊ आहे ज्याला रीवा किंवा शोण नदी म्हणतात। या कथेनुसार नर्मदा आणि तिचा भाऊ रीवा हे एकमेकांचे खूपच निकटचे होते। भाऊबीजेला तो तिची भेट घेण्यासाठी येतो आणि तिला आशीर्वाद देतो अशी श्रद्धा आहे। त्यामुळे या प्रदेशातील भाऊबीजेच्या निमित्ताने नर्मदा नदीच्या तीरावर विशेष पूजा केली जाते आणि नदीला बहिणीच्या रूपात पाहिले जाते। नेपाळमधील भैयादूज कथा। नेपाळमध्ये हा सण भाईटिका या नावाने ओळखला जातो। नेपाळमध्ये अशी कथा प्रचलित आहे की यमराजाने आपल्या बहिणीला आशीर्वाद दिला की भाऊबीजेच्या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीचा आशीर्वाद घेईल त्याला कधीही मृत्यूचे भय भासणार नाही। याच भावनेतून नेपाळमध्ये भावंडांचे नाते भक्तिपूर्वक साजरे केले जाते। बहीण भावाच्या कपाळावर 5 रंगाचे टिके लावून त्याला आशीर्वाद देते आणि भाऊ तिला भेटवस्तू देऊन तिच्या आरोग्याची कामना करतो। राजस्थानातील महाराणा प्रताप आणि त्यांची बहीण। राजस्थानमध्ये भाऊबीज सण महाराणा
प्रताप आणि त्यांची बहिणीशी संबंधित कथेसोबत जोडलेला आहे। असे मानले जाते की महाराणा प्रताप जेव्हा आपल्या राज्यासाठी लढत होते तेव्हा त्यांची बहीण त्यांना भेटायला गेली आणि त्यांचे औक्षण केले। तिने त्यांना आशीर्वाद दिले की ते युद्धात नेहमी विजयी राहील। हा प्रसंग राजस्थानातील भाऊबीजेच्या सणाला एक आदर्श रूपात साजरा करण्यास प्रेरणा देतो, जिथे बहिणीने भावासाठी केलेली प्रार्थना त्याच्या यशाचे प्रतीक मानली जाते। बंगालमधील देवी लक्ष्मी आणि बलिराजाची कथा। पश्चिम बंगालमध्ये भाऊबीज लक्ष्मी आणि बलिराजाशी संबंधित आहे। पुराण कथेनुसार भगवान विष्णूच्या वामन अवताराने बलिराजाला पाताळ स्थान दिले। नंतर लक्ष्मी देवीने त्याला भेट दिली आणि त्याला रक्षाबंधन किंवा भाऊबीजेच्या दिवशी बांधणारा धागा दिला। त्यामुळे बलिराजाने तिला आपली बहीण मानून त्याच्या राज्यात स्वागत केले। पश्चिम बंगालमध्ये या कथेप्रमाणे लक्ष्मी बलिराजाच्या प्रसंगाची स्मृती म्हणून भाऊबीज साजरी केली जाते। प्रत्येक प्रादेशिक कथेत भावंडांचे प्रेम, निष्ठा आणि संरक्षणाच्या भावना स्पष्ट होतात। या कथांमुळे भाऊबीज हा सण विविध संस्कृतीमध्ये आणि परंपरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। भाऊबीज हा फक्त बहीण भावाच्या नात्याचं प्रतीक नसून त्यांच्या नात्यातील निस्सीम प्रेम, जिव्हाळा आणि काळजीचं प्रतीक आहे। प्राचीन काळापासून हा सण आनंदाने साजरा केला जातो। पौराणिक काळापासून या सणाचं महत्त्व आहे। या दिवशी आनंद द्विगुणित करण्यासाठी भावांनी आपल्या बहिणींची साथ देत राहावं आणि बहिणींनी भावाच्या सुखसमृद्धीसाठी सदैव प्रार्थना करावी। आपल्या सणांचे हे अनमोल संस्कार आपल्याला एकमेकांशी जोडून ठेवतात। तर आपल्या सर्वांना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण इथेच थांबूया। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। धन्यवाद।